यूट्यूबवरील माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे, ज्या चॅनलचं नाव आहे मामाचा भाजीपाला। तर बघा, परवाच्या दिवशी जो भव्य दिव्य असा कार्यक्रम शांतता रॅलीचा पार पडला छत्रपती संभाजीनगर येथे मनोजदादा जरांगे पाटील यांचा। त्या कार्यक्रमाचा साक्षीदार मी झालो। मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मी तिथं जाऊन त्या कार्यक्रमाला हजेरी लावली। असा भव्य दिव्य कार्यक्रम आंतरवाली सरडीच्या नंतर पहिली वेळेस मी छत्रपती संभाजीनगर येथे पाहिला। असा कार्यक्रम होणे नाही हे मोठमोठ्या मातब्बर लोकांना जमलं नाही। जे काम आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी करून दाखवलं। सर्वसाधारण शेतकऱ्याच्या घरातलं पोरग, अतिशय गरीब कुटुंबातलं पोरग, सकल मराठा समाज एक आणून ठेवला, एका दोरीत आणून बांधला। खरंच सल्यूट आहे या माणसाला, मनापासून आदर आहे या माणसाचा। खूप खूप म्हणजे असा जीव ओवाळून टाकावा वाटतो या माणसावरती। काय बोलावं, जितकं बोलावं तितकंच कमीच आहे या व्यक्तीसाठी, या व्यक्तिमत्वासाठी। रात्री 8-8:30च्या दरम्यान दादा हे क्रांती चौकात पोहोचले होते 8 वाजता। सकल मराठा समाजाच्या वतीने अतिशय जोरदार रीतीने त्यांचं स्वागत हे करण्यात आलं। हळूहळू ताफा दादाचा सरकत होता। एवढी गर्दी असल्यामुळं त्या ताफ्याला सुद्धा जाण्यासाठी खूप अडचण येत होती, पण दादा प्रत्येक माणसाला मान सन्मान देऊनच पुढे सरकत होते। एवढी गर्दी आहे आणि मी थकलो, मी लांबून प्रवास करून आलो, हे एकही ह्या म्हणजे असं एकही वाक्य या माणसाच्या तोंडून ऐकायला भेटत नाही। कारण आपण जर दिवसभर शेतात काम केलं ना, हे बघा मी आवाज दिला, दादा आता माझ्याकडे बघतील। हाय, अशा बारीक बारीक गोष्टी त्यांना नोटीस केल्या, म्हणजे आपण त्यांची लहान भाऊ आहे आणि एक लहान भाऊ त्यांना आवाज देतोय, त्याच्यामुळे त्यांना नजरअंदाज नाही केलं, त्याला प्रतिसादच दिला। खरंच खूप भारी वाटलं। पुढे जाऊन त्यांना आपल्या भाषणात सांगितलं सुद्धा की आपल्याला हे सगळं ज्या प्रकारे शांततेमध्ये चालू आहे, छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन आपण जो पुढे चाललोय शांततेत, असंच शांततेत हे आरक्षणाचं मागणी चालू राहील।